नमस्कार मित्रांनो, तुमचं पहिला न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आज आम्ही जाणार आहोत उज्जैनला। खूप मजा येणार आहे। ट्रेनची जाणार आहोत तर बोरीवलीची ट्रेन आहे, रात्रीची ट्रेन आहे 9 वाजता ते 9:30 वाजता। मग आता मी जाऊ। मग आता काय किती वाजले? आता काहीतरी 7:30 वाजले। 7:45 आम्ही निघू आणि एक सण आई बाबा आहेत, माझी मावशी आहे, मामा। खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो। मग चला नाही का पण तिकडेच भेटूया स्टेशनला। पोहोचलो बोरिवली स्टेशनला। बांद्रा स्टेशनला खूपच गर्दी होती, आम्हाला ट्रेन खाली भेटली। तर मम्मी इकडे उभी आहे, हे बॅग आहे। पप्पा तिकडे आता वाट बघतात, ते लिफ्टमधून येणार आहेत तेव्हा मला ती येतील तर आम्ही 6 नंबरवर उभे आहोत। ते आल्यावर तिकीटाचे नंबर पण आम्हाला देत नाही, तिकीट त्यांच्याकडे ते आलं सगळं फायनली पोचलो आम्ही इकडे। आणि इकडे सगळी पण आली बघा, आता मावशी आले, सगळे आले, हे पप्पा पण आहेत बघा। आता सगळी पोचले, आता ट्रेनची वाट बघतोय बघा। इकडे मामा पण दमले, आता एवढे बॅगा वजन होत्या तर सगळी आले बघा। ट्रेन पण आली आता फायनली। सगळे आता वेट करतात। फायनली आली इकडे मम्मी आणि इकडे बाबा पण बसलेत। मी तर मस्त होतं वरती, पप्पाने बॅग बॅग नंतर जेवायला बसलो का, चटणी पराठा। खाली पण जेवायला बसलेत ते सगळे, इकडे पप्पा आणि बाबा बसलेत बघा। इकडे तर सगळे जेवतात, मी मस्त वरती आलेलं जेवायला, तो भारी वाटते। आपण नंतर भेटूया महाराजाला। आता मस्त झोपलोय, आता किटकॅट खालं बघा। इकडे मावशीने मला किटकॅट दिलं, इथे झोपले। इकडे पप्पा आणि बाबा, बाबा वरती झोपणार आहेत। मस्त मजा येणार आहे। आता सकाळी उठल्यावर सुद्धा भेटूया वरती हे बघा। वरती मम्मी झोपले, मला जमत नाही, मी मधल्या सीटवर झोपलोय मम्मी वरती, मावशी पण वरती आणि बाबा वरती आणि इकडे भेटल्यानंतर रात्रीचे 12 परफेक्ट। आणि इकडे तर सगळे झोपलेत बघा। इकडे पण पप्पा झोपले, इकडे पप्पा झोपले बघा, इकडे बाबा पण आहेत, इकडे आई, इकडे चेतू आहे बघा। आणि इकडे मम्मी पण झोपले, वरती आहे। आणि आता मी पण झोपतो, रात्रीच्या 12 नंतर झोप नाही तेवढी ट्रेन हलते बघा। वॉच होता माझ्याकडे, पप्पा सगळी आहेत बघा। आता पोचलो आम्ही, सगळं काढलंय, ते रेडी केलं तिकडे सगळ्या बागा काढून। आता सगळी पोचलो आता आम्ही। मग आता उज्जैनला पोचलो, एवढी गर्दी होती, उठवायला पण देत नव्हती, एवढी गर्दी होती। तर पोचलो तर बरं वाटलं मला। बॅग मी रूम घेऊ, रिक्षा पकडून नंतर जाऊ मंदिर फिरायला। खूप मजा येते बघा। पप्पा पण आत्ताच आम्ही झोपेलो, मी रात्रभर झोपलो पण नाही, 3 वाजेपर्यंत जागाच होतो। आणि इकडे सगळी आता आले बघा, बॅग बिग ठेवला। आता इकडे बाबा बसलेत, आम्ही स्टेशनवरून हे बघा। सगळी आता आम्ही निघालो, चाललो आता तिकडे। खूप लांब आहे सांगितलं, आता पप्पा आणि मामा बघून आलेले, खूप लांब आहे ते रिक्षा सगळं। मामा देखील थांबू पण तुझे घेऊन जातो। मग आता बघा रिक्षा येतात सगळे जण, पण ते मामा रूम बघायला कंटिशी आता अजून आता कंटाळलोय बघा, एवढं ऊन आहे। इकडे मावशी पण आता कंटाळले, एवढं ऊन आहे बघा। इकडे आई आहे, सगळी आहेत आता, इकडे पण आहेत। त्या मम्मी पण आधी गुंडाळून बसले, एवढं ऊन आहे पाठून, एवढं ऊन होते बघा। इकडे पण आहे, एवढ्या बॅगा इकडेच ठेवलेत। आणि आत्ता येतील, आत्ता फोन आलेला, रूम भेटले, कधीशी गेले का। इकडे उज्जैन जंक्शन पण तिघं रूम बघून आता जरा बरं वाटतं। आता रूमवरचा आराम करू,
अंघोळ करू, ब्रश करू, नंतर फिरायचं सगळे मंदिर आहे बघा. आले आता बाबा आणि मामा पप्पा गेले पण भेटल्या. त्याला बॅगा ठेवायला घेतलं जातं बघा. इकडे बॅग एवढे वजन. या लोकांनी गेट पण बघू कसे बघा असे अख्खे बनवलेत. जायचं तरी कसं अख्खं वाकडं तिकडे. इकडे एवढे छोटे रस्ते आहेत अख्खा भुललेला. बाबा पोचला रूमवर. आता खूप कंटाळा पण आला. पोचलो रूमवर बघा. बॅग पण घेतली. फायनली आलो. सगळे बॅग आतमध्ये घ्यायला घेतले. आता सगळी येतात हलो हलो. या बॅगाच एवढ्या आहेत बघा. 17-16 बॅग आहेत तिकडे बघा. माझी बॅग आहे येऊन आलो रूम मध्ये बघा. इकडे आई बाबा पप्पा सगळी काय मस्त रूम भेटले बघा आम्हाला पण. बेड आणि खाली चेतनू आणि मामा आहेत. आणि इकडे बाथरूम पण दिलाय बघा. बाथरूम पण आहे. आता एवढं पसारा झालं बघा इकडे. तेव्हा इकडे आम्ही तयारी करू. मग मंदिर सगळे मंदिर फिरायचं आज उद्या परवा. मग परवा वाटते परवाच्या 30 दिवशी काहीतरी आम्ही जाऊ. 3 दिवस आलो ट्रेन मध्ये. 2 दिवस नंतर आता मस्त केली. बॅग तयारी पण झाली. वाईट कपडे घातलेले. बाबाची पण झाली आईची पण. माझा व्लॉग लावलेला याच्यावर तो गेट ऑफ इंडियाचा. आता बघत होतो. आता चाललो आम्ही बाबा खालीच भेटलो. आता तयारी केली. अंघोळ केली, ब्रश केली, काहीच ट्रेनवर डायरेक्ट आलेलो. आता खालीच भेटलो. चला आता मग निघालो बघा. मम्मी पण याच्या बाबाने फोटो काढत होते काहीतरी याचा हॉटेलचा. मग आता निघालो तर जायला भारी. आता एंट्री तर चाललो आम्ही. अजून खूप पुढे चालायचं. अजून माहिती ना अजून केवढं फूड आहे बघा. शंभू 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 महादेवा. शंभू 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 महादेव. शंभू 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 महादेवा. शंभू 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 महादेव. शंभू 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 महादेवा. शंभू शंभू बघा मंदिर आलं. इकडे सगळी आहोत आता आम्ही. किती तास लागतील. गर्दी पण असेल. आज सोमवार आहे तर बघा इकडे एक विष्णूचं पण काहीतरी आहे. शंकर विष्णूचं. बाबा लाईनीतच भेटतो. आलो तिकडे शंकराचं आहे बघा. काय भारी गेले. चाललो पुढे जातो. इकडे एक एक असं स्टॅच्यू बनवलेत ना शंकराचे. काय वाटतात यार. हे बघा येतात सगळे. काय काय बनवलं त्या स्टॅच्यू. काय भारी वाटतात बघा. बघा आता आम्ही चाललो लाईनीतून. लाईनीमध्ये आहोत. किती तास लागले आम्हाला काहीच नाही माहिती आहे बघा. सगळी येतात. बघा भारी स्टॅच्यू आहे इकडे पण बघा. आलो आम्ही फायनली आतमध्ये. चला. ओम नमः शिवाय. खूप गर्दी आहे बघा.
चला आता खूप फोटो व्हिडिओ काढला तर चाललो आम्ही वाटते जेवायला जाऊ रूमवर. परत आम्ही रिक्षा घेऊन अख्खा फिरणार सगळे शंकराची मंदिर उद्या म्हणजे दिवसाला तर जाऊया. चला सगळी चालली. आता रस्ता पण शोधायला जायचं कुठून. फर्स्ट टाइम आम्ही माहिती पण नाही. आता आम्ही बाहेर आलो तर बघतो काय काय आवडते ते घेऊ मस्तपैकी. बघा आलेलं हॉटेलला आहे बघा. तर मेन्यू चेक करतात मामा. बघा हॉटेलला आलो तिकडे आराम करायचा. परत रिक्षा घेऊन वाटते त्याला फिरायचं आहे. आता हे मागवल्यास माझ्या जेवण झालंय बघा. मी जेवलो. सगळी बसली जेवायला. थाली मागवलेली एक एक मस्त लावत होती. आता नंतर चला तर निघालो आम्ही हॉटेलवरून. बघा येतात सगळी. आता निघालो आम्ही. मला रूमवर आराम करू. मग रिक्षा आहे आम्ही परत दुसऱ्या मंदिरात जाऊ. आता आराम करू रूमवर जाऊ. काल भैरवला खूप मंदिर उद्या पण करायचं आहे. नंतरच रूमवरच भेटेल. आलेलो म्हणजे इकडे पाया पडून बघा. आता मस्त कपडे घातले मावशीने आणलेले आणि सगळे झोपले इकडे का. एवढे चालले तर सगळे थकलेत. पण तारक मेहता बघत होतो बघा. इकडे टी व्ही पण दिलाय मस्त बघायला. मस्त बघत होतो. कपडे पण घालले. मग आता आम्ही रात्री संध्याकाळी 6 वाजता रामगडच्या आरतीला जाऊ. मग उद्या सगळं फिरू. आता आराम करणार आहोत आम्ही. नंतर बघा आता मस्त झोपलो. तयारी पण केली. आता रामघाटला जाणार आरतीला. रामघाटच्या तयारी सगळी करायला चालू केली. सगळ्यांची तयारी पण झाली बघा. मला चालू आहे आम्ही रामघाटच्या आरतीला. मग आता निघू आम्ही. तयारी पण केली. खालं पिलं झोपलेलो अक्का दुपार मस्त. नंतरच खाली भेटत. आता आलो खाली. मला चाललो रिक्षाचं वाट बघतोय वाटतंय. रिक्षाची वाट बघितल्यानंतर जाऊ. रिक्षा पण कॉल केलेले रिक्षा नंबर द्यावाल्याचा. बघा ते सगळं मामा पप्पाला करून देते सगळंच का. आता बसतो रिक्षात बघा. सगळे बसले. तरी आम्ही रामघाटला तरी कसं भेटत. चला आता आम्ही पोचलो रामघाटला. पुढे जायचं थोडं चालत. हे बघा आता येतात सगळी. थोडं पुढे जायचं अजून. चला चालू झाली वाटते. बघा आता मम्मी आणि पप्पा पाठवतात. शंभू 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 महादेवा शंभू 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 महादेव हर शंभू 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 महादेवा शंभू 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 महादेव हर शंभू 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 महादेवा शंभू शंभू आता आम्ही
आता आम्ही मंदिरात आलो कोणत्या तरी, खूपच गर्दी आहे बघा. चला आता दुसऱ्या मंदिरात चाललो. पिंड आहे इकडे शंकराची. भारी डेकोरेशन, लाइटिंग बघा. हे बघा काय भारी. आरती चालू आहे आता. गर्दी पण खूप आहे. लाइटिंग बघायला आलेलो मंदिराचे आणि ते स्टॅच्यूज होते बघा इकडे, ते बघायला आलेलो आता आम्ही. बघा आता सगळे आहोत इकडे. पप्पा ते टीव्ही मध्ये तुम्हाला दिसत नसेल, ते महाकालचं आहे म्हणजे ते देवाची पाया पडत होते. बघा काय मस्त केलं इकडे सगळं. शंभू 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 महादेवा शंभू 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 महादेव शंभू शंभू. आता आलो हॉटेलला जेवायला. आई आणि बाबासाहेब ही लोक बाहेर शॉपिंग करायला येतच नाही. मध्ये त्यांचे ब्रेक स्टॉप चालू आहे, थांबतात जे चालतात. मग ती लोक आता येतात बघा, अजून आले नाही. येतील आता. बाबाला नंतर भेटतो. हे जेवण हल्ल्यावर खूप कंटाळा पण गरम होतं तरी मम्मी हे घालायला लावलं. हे बघा सगळे बसल्यात. मसाला पापड बनवायला बघा, सगळे तर मसाला पापड घालतात. चला मग आता चाललो हॉटेलला राहायला, म्हणजे रूमवर चाललो. हॉटेलला जेवलो, मस्त बरं वाटलं. खूप मस्त जेवण होतं. रूमवर चाललं, खूप थकलोय. एवढी थंडी वाजते आम्ही कानाला जे लावलं, ते स्वेटर आले तरी एवढं थंडी वाजते ना काय सांगते. सगळी येतात आता, मस्त थंडी वाजते. आता रूमवर जातो. चला 2 पाठ होऊ शकत माझे. उद्याचा एक पाठ आहे, आजच्या दिवसाचा एक पाठ आहे. चला आता रूमवर जातो. रूमवर चला माझा फायनली पोहोचलो मी रूमवर. एका सर ते करतात बॅकअप. आता पोहोचलो रूमवर. आता ब्लॉगचा एंड करतो. 5 नाही 5 तर उद्या पण आम्ही खूप मजा करू. उद्या आम्ही महाबळेश्वरला जायचं, नदी पार करून जायचे. मग उद्या तिकडे जाऊ आले किंवा मंदिराला उद्या तो उद्याच भेटतो तुम्हाला मी. म्हणजे यो पाठवा नाही, पाठवू लवकरच येईल. म्हणजे आता यो पहिला टाकणार आहे ना मी. त्यावर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा माझे व्हिडिओ. तर नेक्स्ट पार्टसाठी थोडा वेट करा, पण लवकरच येईल.